अजितदादांचा गुन्हेगार आज सापडला. आता डायरेक्ट कारवाई, मुख्यमंत्र्यांचा थेट आदेश. 4 महिन्यानंतर दादांना न्याय मिळणार. एक बातमी जी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण की अजितदादांच्या विमानात घातपाताबाबत एक असा खुलासा समोर आलाय ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. कारण ही माहिती खुद्द राज्याचे गृहमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच अशी काही माहिती समोर आली आहे ज्यामुळे या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड अखेर समोर आलाय. आता गुन्हेगाराच्या मुसक्या आवडल्या, आता त्याला थेट अंतिम शिक्षा. दादांना न्याय मिळाल्याची बातमी आता व्हायरल होऊ लागली आहे. कारण की कोणाचाच भरोसा बसत नव्हता. कालपर्यंत सोशल मीडियावर आणि विविध टीव्ही चॅनल्सवर या दुर्घटनेबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. कुणी विमानातील तांत्रिक बिघाराला जबाबदार ठरवत होतं, तर कुणी पायलटच्या चुकीकडे बोट दाखवत होतं. मात्र दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. समोर आलेलं एक नाव सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. या खुलाशामुळे महाराष्ट्रभर खळबळ उडाली असून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तपास यंत्रणांनी महत्त्वाचे 15 पुरावे गोळा केल्याची माहिती समोर येत आहे. या पुराव्यांच्या आधारे तपासाला नवी दिशा मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मित्रांनो, पुढे जी माहिती तुम्ही ऐकणार आहात ती अत्यंत धक्कादायक असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक गोष्ट बारकाईनं समजून घ्या. घटना घडली होती 28 जानेवारी रोजी. सकाळी साधारण 8:45 तो क्षण होता जेव्हा एका भीषण विमान दुर्घटनेनं सर्वांनाच हादरवून सोडलं. त्या अपघातानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आणि आजही त्यांची उत्तरं शोधण्याचं काम सुरू आहे. 28 तारखेपासून आजपर्यंत काय काय घडलं याची माहिती जवळपास संपूर्ण देशाला आहे. पण 27 तारखेच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं होतं हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात कायम आहे. कारण पडद्यामागे सुरू असलेल्या काही हालचालींबद्दल त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती. घटना 28 तारखेला घडली हे सर्वांनी पाहिलं, पण त्याआधीच्या रात्री घडलेल्या काही गोष्टींनी आजही अनेक शंका निर्माण केल्या आहेत. आता समोर येत असलेल्या काही महत्त्वाच्या माहितीमुळे तपासाला नवं वळण मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईहून विमानात बसण्यापूर्वीच्या काही घटनांकडे आता तपास यंत्रणांचं विशेष लक्ष गेलं आहे. या संदर्भातील तब्बल 15 महत्त्वाचे पुरावे समोर आल्याचा दावा केला जात असून त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागील सत्य उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेकांच्या मते जे काही घडलं त्याची सुरुवात अपघाताच्या दिवशी नव्हे तर त्याच्या आदल्या रात्रीपासूनच झाली होती. काही निर्णय, काही भेटीगाठी आणि काही अनपेक्षित घडामोडी आज संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. मैत्री, विश्वास आणि जवळीक यांच्या आड नेमकं काय सुरू होतं याबाबत आता विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेकांना हे सर्व एक अचानक घडलेली दुर्घटना वाटत असली तरी तपासात समोर येणाऱ्या माहितीमुळे अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. खरं काय आणि अफवा काय याचा अंतिम निर्णय तपासानंतरच होईल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, 27 जानेवारीच्या त्या रात्री घडलेल्या घटनांकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण कदाचित याच ठिकाणी या संपूर्ण रहस्याची खरी सुरुवात दडलेली असू शकते. त्या रात्री दादा पूर्णपणे निवांत होते. बारामतीला जाण्याची तयारी सुरू होती आणि सगळं सुरळीत चाललं होतं. पण अचानक एक फोन आला आणि त्यानंतर सगळंच बदलून गेलं. प्रश्न असा आहे की तो फोन नेमका कोणाचा होता, तो का करण्यात आला होता आणि या संपूर्ण घटनेशी त्याचा काय संबंध होता. हा साधासुद्धा फोन नव्हता. अनेक नेत्यांनी आणि पत्रकार परिषदांमध्ये या फोनचा वारंवार उल्लेख केला होता. त्यामागे काही महत्त्वाची माहिती दडलेली असल्याचा दावा केला जात होता. सांगितलं जातं की हा फोन एका फाईलवर सही घेण्याच्या कारणाने आला होता. पण त्या फाईलमागचं रहस्य आणि त्या फोनची खरी भूमिका काय होती हा प्रश्न अनेक वर्ष अनुत्तरित राहिला. 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघाताकडे सर्वांनी एक दुर्घटना म्हणून पाहिलं. मात्र काहींच्या मते या घटनेची सुरुवात त्याच्या आदल्या रात्रीत झाली होती. म्हणूनच अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं हे समजून घ्यायचं असेल तर 27 तारखेच्या रात्री घडलेल्या घटनांकडे
लक्ष देणं गरजेचं आहे. 27 जानेवारीच्या त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला मुंबईतील त्या ठिकाणी जावं लागेल जिथे दादा मुक्कामी होते. कारण याच ठिकाणाहून पुढच्या सगळ्या घटनांची सुरुवात झाली होती. आजवर अनेक अफवा पसरवल्या गेल्या, अनेक अंदाज बांधले गेले, पण आता काही महत्त्वाची माहिती समोर आल्याने त्या चर्चांना वेगळंच वळण मिळालं आहे. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत दादांनी आपली सर्व कामं पूर्ण केली होती. बारामतीला जाण्याची तयारी झाली होती. गाड्यांचा ताफा तयार होता आणि ते रस्त्याने निघणार होते. सगळं ठरल्याप्रमाणे सुरू होतं. पण अचानक एक फोन आला आणि सगळा कार्यक्रम बदलला. हा साधा फोन नव्हता. एका महत्त्वाच्या फाईलवर तातडीने सही हवी असल्याचा निरोप देण्यात आला. त्यामुळे दादांचा प्रवास पुढे ढकलला गेला. मात्र हा खरोखर फाईलचा विषय होता की त्यामागे काही वेगळंच कारण होतं, हा प्रश्न आजही चर्चेत आहे. कारण अनेकांच्या मते दादांना त्या ठिकाणी थांबवून ठेवण्यात आलं आणि याच क्षणापासून संपूर्ण घटनाक्रमाला नवं वळण मिळालं. पुढे जे काही घडलं त्याची पहिली ठिणगी कदाचित इथेच पडली होती. कारण अनेकांच्या मते त्या रात्री तो फोन आला नसता तर पुढचा घटनाक्रम कदाचित वेगळा असता. पण त्या एका फोननंतर परिस्थिती बदलली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले. दरम्यान दुसरी एक घटना विमानतळावर घडत असल्याचाही दावा केला जातो. काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांनुसार त्या रात्री विमान आणि उड्डाण व्यवस्थापनाशी संबंधित काही संशयास्पद हालचाली झाल्या होत्या. विशेषतः दादांसोबत नियमित उड्डाण करणारे अनुभवी पायलट त्या दिवशी ड्युटीवर का नव्हते, हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पायलट बदल, विमानाची तयारी आणि विमानतळावरील काही घडामोडींबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. काहींनी यामागे मोठ्या प्रभावशाली व्यक्तींचा हात असल्याचा आरोप केला, तर काहींनी या दाव्यांची निष्पक्ष चौकशी होण्याची मागणी केली. त्यानंतर तपास यंत्रणांनी अनेक बाबींची पडताळणी सुरू केली. ऑडिओ रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली. या तपासातून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र इथं एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे. आजपर्यंत समोर आलेली माहिती, राजकीय नेत्यांची विधानं आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा या अंतिम निष्कर्ष मानता येत नाहीत. जोपर्यंत अधिकृत तपास यंत्रणा, पोलीस प्रशासन किंवा न्यायालय याबाबत अधिकृत निष्कर्ष जाहीर करत नाहीत, तोपर्यंत या सर्व गोष्टी केवळ दावे, आरोप किंवा शक्यता म्हणूनच पाहणं योग्य ठरेल. सत्य काय आहे याचा अंतिम निर्णय पुरावे आणि अधिकृत तपासाच्या निष्कर्षांवरच अवलंबून असेल. तपास अद्याप सुरू आहे. CID आणि इतर संबंधित यंत्रणा आपले काम करत आहेत. त्यामुळे कायदा, सुव्यवस्था आणि सत्य यांवर आपला पूर्ण विश्वास असायला हवा. मात्र मित्रांनो, विचार करण्यासारखी एक गोष्ट नक्कीच आहे. जेव्हा राजकारणात अशा प्रकारच्या गंभीर घटना घडतात तेव्हा पडद्यामागे नेमके काय सुरू असते असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. विमान बिघाड, पायलट बदलल्याचा संशय आणि इतर विविध दावे, या सर्व गोष्टी केवळ अफवा आहेत का, की यामागे खरोखरच काही मोठे कारस्थान दडलेले आहे? या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचे मत जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. कारण महाराष्ट्राची जनता प्रत्येक विषयाचा बारकाईने विचार करणारी आणि प्रश्न विचारणारी आहे. तुमच्या मते 27 जानेवारीच्या त्या रात्री काही वेगळे घडले होते का? की हे सर्व केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप आणि अफवांचा भाग आहे? रोहित पवार यांनी केलेले दावे, संजय राऊत यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले चौकशीचे आदेश, या सर्व घडामोडींकडे तुम्ही एक सजग नागरिक म्हणून कसे पाहता? तुमचे मत कोणतंही असो, समर्थनाचे किंवा विरोधाचे, ते खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण सुसंस्कृत आणि तथ्याधारित चर्चेमुळेच अशा विषयांना योग्य दिशा मिळू शकते. आपण सर्वांनी या विषयावर चर्चा केली पाहिजे, पण ती चर्चा संयम, सभ्यता आणि नियमांच्या चौकटीत राहून व्हायला हवी. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि या प्रकरणाशी संबंधित पुढील अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. चला, पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत सतर्क रहा
आणि आमच्या चॅनलसोबत जोडलेले रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.